हे बघा, बारामतीची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात मी माझी भूमिका ही सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट या बारामतीमध्ये आहे ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आम्ही काही प्रश्नांवरती लक्ष वेधून घेण्यासाठी, कारण मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये किंवा राजकीय मुवमेंट माझी अजून नाहीये किंवा माझी तशी मूळ नाहीये, तरीही मी या पोटनिवडणुकीमध्ये मी जो एक ओबीसी आंदोलक आहे, मी नेहमी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या संदर्भात, ओबीसींच्या संदर्भात नेहमी आवाज उठवणारा म्हणून मला एक तशी स्पेस मिळालेली आहे. आणि मग मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळेपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. आणि असं करत असताना भरणे मामांनी आत्ता त्यांनी सांगितली ही परिस्थिती. मला महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आलेले, त्यामध्ये सुनेत्राताईंची रिक्वेस्ट आहे, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रिक्वेस्ट आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब, अगदी पुढे जाऊन उदयजी सामंत साहेब, आणि त्यानंतर अगदी धनंजय मुंडे साहेब आणि भरणे मामा साहेब, या सगळ्या लोकांनी कॉल केल्यानंतर मला मी थोडा विचार केला. माझी लढाई आहे का, तर ती आहेच. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. स्वर्गीय दादांच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांकडे मी प्रचंड दादांना डोळ्यासमोर ठेवून मी काही प्रश्नावरती आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. पण ती भूमिका मांडत असताना एक मासला डोळ्यासमोर ठेवून, पब्लिक किंवा क्लासला डोळ्यासमोर ठेवून ही भूमिका मांडण्याचा माझा प्रयत्न होता. आणि काय होतं, संघर्ष करत असताना कार्यकर्त्याला खूप आक्रमक पद्धतीने मांडणी केली जाते आणि परत त्याला थोडंसं ट्रोल पण केलं जातं. पण त्या गोष्टीची आम्ही कधीही काळजी केली नाही, पण आम्ही प्रश्न मांडण्याचा खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आत्ता जरी वर्षभराच्या कालावधीमध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत, ओबीसींच्या आहेत, व्हीजेएनटीच्या आहेत, महाज्योतीच्या आहेत. 18 महामंडळं याच गव्हर्नमेंटनी निवडणुकीला सामोरं जाण्या अगोदर 18 महामंडळं घोषित केली होती. पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष भेटलेला नाही, अजूनही कार्यालय भेटलेलं नाही. कालचं बजेटरी सेशन झालं. या बजेटरी सेशनमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 0.5% 0.56% बजेटरी तरतूद झाली त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी. मला काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही आक्रमकपणे भूमिका मांडत आलोय. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते. पण सुनेत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. हे बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपल्याला एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. आत्ता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. यातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही. मी आता माझे जे प्रश्न आहेत, मी जे बोललेलो आहे त्याच्यावर मी स्टिकअप आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव माझा तरी समाधानकारक नाही, म्हणून मी एवढ्या आकांत तांडव करून मी बोलत होतो. पण ही निवडणूक झाल्यानंतर मी थांबणार आहे का? अजिबात थांबणार नाही. मी माझे प्रश्न अगदी सुनेत्राताई असोत, मुख्यमंत्री महोदय असोत किंवा उपमुख्यमंत्री महोदय असोत, एकनाथजी शिंदे असोत, यांच्याकडे मी त्याच तावानं त्याच पेशाने या भूमिका मांडत राहणार आहे. जोपर्यंत या भूमिका, आणि हे बघा, काही आंदोलनं आम्ही केलेले आहेत, त्यामध्ये काही सक्सेस आंदोलन आहेत, काही अनसक्सेस आंदोलन आहेत, काही मध्ये रिझल्ट मिळतील का नाही याचीही आम्हाला उत्तर माहित नाहीत. म्हणून आम्ही थांबणार नाही. निवडणूक हा एक 10-15 दिवसाचा कालावधी आहे, पण पुढचा कालावधी आम्हाला प्रश्न मांडण्यासाठी आहेच.